शनिवार आहे आणि आम्ही चाललो आहे पुष्पा 2 बघायला. सो मूवी बघायचीच होती पण वेळ भेटत नव्हता आणि आज अचानक बोलतात ना अर्धा तास अगोदर आमचं म्हणजे ठरलं की मूवी बघायला जायचं आहे. तर मूवी बघायला जायचं आणि आता सगळे वेट करत आहेत खाली. सो चला आता अर्धा तासच 10 मिनटं राहिली आहेत मिराजला पोचायला आणि ते ईस्टला आहे. लवकरात लवकर जाऊया आणि तिथे जाऊन बोलूया. पुष्पराज लावण्या छान होता आणि येस आता त्याचा पार्ट 3 पण येणार आहे कारण की तसंच दाखवलं आहे. म्हणजे लास्टला एकदम 3 येणार. पूर्ण स्टोरी सांगत नाही पण येस बघण्यासारखं आहे आणि बोर नाही होणार. तुम्ही 1 टाईम बघू शकता आणि खूप मस्त वाटलं. आम्हाला तर किती वाजता 11चा शो होता, आता 2:45 वाजल्यात. आता आम्ही जेवायला आलो तिथूनच बाहेरच आलो जेवायला. पण हा खूप छान होता. पुष्पा 2 बेटर आहे पण त्याचा तिसरा आता पार्ट पूर्ण काढणार आहे कारण की तो बोलतात ना थोडं पुढे सस्पेन्स ठेवलेला आहे. तेच तुम्ही बघू शकतात. इतके पैसे खर्च करून पुष्पा 1मुळे तर तुम्ही त्याच्यामुळे तर तो एकदम हिट झालेला होता. त्यामुळे तुम्ही पुष्पा 2 तर नक्कीच आणि त्यांचे पिक्चर तर साऊथ लोकांचे खूप स्टोरी असते. माझी एक मैत्रीण होती विशाखा म्हणून, ती लग्नाच्या अगोदर साऊथ इंडियन बघायची आणि मी नाही बघायची एवढे पिक्चर पण त्यांच्या स्टोऱ्या खूप छान असायच्या. मला तेव्हा तर कळायचं पण नाही पण ती जेव्हा असे रिपीट करून बघायचे आम्ही बोलायचं काय आहे बघते काय आहे. पण नंतर आता कळतं की म्हणजे त्यांच्या स्टोऱ्या खूप वेगळ्या असतात. थोडं बोलतं ना थ्रिल असतं, थोडं सस्पेन्स असतं आणि थोडं लव सगळं म्हणजे त्याच्यामध्ये असतं पण बघण्याची मजा वेगळीच असते. आणि म्हणून मला बोलतात ना खूप साऊथचे पिक्चर आता मी म्हणजे हिंदी तर जे हिट होतात तेच बघते म्हणून आम्ही पुष्पा 2 बघायला आलेलो होतो. आता आम्ही जेवण घरी जा. बघा नुसतं आपल्या दुपारी उन्हामध्ये फिरतो आहे. आता ह्यांना घ्यायची झाली जीन्स तर उल्हासनगरला आम्ही जाणार होतो मग नंतर उल्हासनगरचं आम्ही कॅन्सल केलं आणि त्यांनी आणलं कॅरियरमध्ये आणि ते ऑफर पण आहे. काय माहिती आता घेतात की नाही. नुसते आपले फिरव चाललेले. हातातली पिशवी खूप सामान आहे म्हणून आम्ही गाडी नाही जात. हा बॉक्स पण आहे बाबांना सरप्राईज लावण्याच्या. 1 तास लागला आम्हाला यायला पण व्यवस्थित आलो. लावण्या पण छानपैकी झोपली होती. ताईचा टॅग ताई तर आता आम्ही रांगोळी काढतोय आणि बघा. सो तुम्हाला पूर्ण झाल्यावर मी दाखवते बेबी ऑर गर्ल अशी आमची कमिंग सून रांगोळी असणार आहे आणि ती रांगोळी मी तुम्हाला दाखवते. म्हणतात ना तो एक डेकोरेशनचा पॅच होता तोच घेऊन मी पूर्ण रांगोळी काढते. ती पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवते. आणि ही ताईने काढलेली डोरवरची बाकी मी बेबी ऑर गर्लची ही बघा रांगोळी आई कशी छान छान मस्त. डेकोरेशन चालू आहे घरी. डेकोरेशनची तयारी. थांब पप्पा
आणले ब्लू डॉट पण आहे. घेतलेला आहे तो आम्ही चेंज करायला चाललोय, कारण की हा जो असतो ना, काही वेळ तुम्हाला सांगते मी की वेगवेगळे असतात, मग ते लावायला एकदम जागा अपुरी पडते, कुठे लावायचा प्रश्न येतो. ते एकच आणायला पाहिजे ते. तर आता बघूया चेंज करून देतं तर, कारण की हे फोडलेलं आहे आणि चेंज करून पण द्यायला पाहिजे, नाही तर मी दुसरंच घेईन. छान वाटतंय ना, बरं वाटतं. चला काय काय आला ते बसले त्यांच्या डोळ्यात.